शिवशाहीमध्ये अश्लील चाळे करत युवतीचा विनयभंग, तरुणीच्या आरडाओरडनंतर संशयिताला चोपलं, वैभव कांबळेला केली अटक. संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये भरदिवसा छेडछाड, जाब विचारायला गेलेल्या आई वडिलांनाही मारहाण. साम टीव्हीच्या हेल्पलाईनच्या बातमीनंतर डीसीपींकडून कारवाईचे आदेश. राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराविरोधात विरोधकांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन. महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती दिली नाही, सत्ताधाऱ्यांनी अपमान केल्याचा विरोधकांचा आरोप. विरोधकांचा सभागृहातून सभात्याग. शिवाजी महाराजांविरोधात कुणी बेताल विधानं करणार नाही असा कायदा आणा, याच अधिवेशनात मंजूर करा, उदयनराजे भोसले यांनी ठणकावलं. शिंदेचे निकटवर्तीय वादग्रस्त बिल्डर अजय आशर यांना बाहेरचा रस्ता. भाजपचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का, तर अजय आशरला अटक करण्याची राऊतांची मागणी. सातपुड्यात पुन्हा पेटल्या शेकोट्या. रात्री तापमान 9 अंशांच्या खाली. जिल्ह्यात उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे वातावरणात अचानक बदल. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात. भरधाव कारची मोटरसायकलला धडक. दोघांचा मृत्यू. पोलिसांनी चौघांना केली अटक. नाशिकमध्ये पंतप्रधान किसान योजनेत 181 बांगलादेशी लाभार्थी. भाजप नेत्यांचा आरोप. तर साम टीव्हीने सर्वात आधी उघड केला होता धक्कादायक प्रकार. प्रशासनाकडून चौकशी सुरू. माझ्या बदनामीला जबाबदार कोण? शिवशाही पीडितेचा सवाल. असंवेदनशील विधानं करणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेश कदमांविरोधात विरोधकही आक्रमक.